प्रकरण 9 सद्गुरु मीमांसा। 6 शास्त्रापैकी पहिल्या 5 शास्त्रात स्थूल ईश्वराबद्दल विचार केलेला आहे, त्यांना पूर्वमीमांसा म्हटले आहे। मोक्षासाठी किंवा ब्रह्मभावाने भक्ती करण्यासाठी तत्वरूपी ईश्वराबद्दल विचार आहेत, त्याला 6वे शास्त्र म्हणजे उत्तर मीमांसा म्हटले आहे। येथे मीमांसा या शब्दाचा अर्थ आहे विचार। स्थूल शरीराचा म्हणजे मांसाच्या गोळ्याचा विचार म्हणजे मांस मीमांसा आणि तत्व स्वरूपाचा विचार म्हणजे तत्वमीमांसा किंवा आत्ममीमांसा। असे मीमांसाचे प्रकार करत भगवत मीमांसा आणि सद्गुरु मीमांसा असे मीमांसाचे आपण पुन्हा भाग करत आलो। भगवत तत्वापर्यंत जाऊन पोहोचण्यासाठी भवसागरातून सेतू तयार केला आहे, तो भगवत भाव सेतू। सद्गुरु या सेतूवर आहेत म्हणून त्यांना जग आणि ब्रह्म सारखेच आहे। जे सद्गुरूंना शरण जातात त्यांना सद्गुरु आपल्यासारखे करतात, म्हणून निष्ठावंत साधकांना जगात ब्रह्माचे दर्शन होते आणि ब्रह्मात जगाचे दर्शन होते। आता सद्गुरु मीमांसा यात सद्गुरु स्वरूपाचा, सद्गुरु कार्याचा आणि सद्गुरु विनियोगाचा विचार मांडलाय। सद्गुरु मीमांसात सद्गुरु कृपा करून सद्गुरु आपल्या साधकांना देहभावावरून आत्मभावावर कसे आणतात या संबंधांचे विचार म्हणजे सद्गुरु मीमांसा। आपण मुळात निर्गुणच आहोत, पण काही कार्यासाठी सगुणात आलो आणि अज्ञानात गुरफटल्याने सगुणातच अडकून बसलो। अज्ञान, मोह, लोभ यांच्या प्रभावाने निर्गुणात जाण्याचा विचारच खुंटला। आम्ही मुळात निर्गुण आहोत, पण काही कार्य करण्यासाठी सगुणात आलो आहे व कार्य संपल्यावर सगुणातून पुन्हा आपल्याला निर्गुणात जायचं आहे याची जाणीव सद्गुरु सानिध्यात होते। सगुणातून निर्गुणात कसं जायचं याचं उत्तम मार्गदर्शन सद्गुरुच करतात। नवे नवे ते स्वतः साधकाच्या हाताला धरून हा भवसागर पार करून देतात। ईश्वराच्या निष्ठावंत भक्ताला शास्त्राने ईश्वराचा दर्जा प्राप्त करून दिला आहे, त्यांना श्री गुरु म्हणतात। मी गुरु आहे, मी अधिकारी आहे, मी संत आहे असे श्री गुरु कधीच सांगत नाही। साधकाकडून सेवा करून घेणे म्हणजे मी ईश्वराची सेवा करण्यात कमी पडतो असे त्यांना वाटते। वाणीचा वेग, जिवेचा वेग, मनाचा वेग, क्रोधाचा वेग, जनांचा अपराध, जनांचा उपद्रव सहन करून ईश्वराचे स्वरूप साधकाच्या गळी उतरवतात, तेच साधक बनवण्यास योग्य असतात। अशा श्री गुरूंचा साधक किंवा शिष्य होतो त्यालाच भक्तीचा आनंद मिळतो। भक्तीचा आनंद मिळवून देऊन जड मूड जीवांचा उद्धार करतात ते सद्गुरु। सद्गुरु इतक्या उच्च पदावर आहेत की संपूर्ण विश्वच त्यांच्या अधीन आहे। सद्गुरु ज्याच्यावर प्रसन्न आहेत तो अज्ञानातील अज्ञानी आणि दुःखातला दुःखी असला तरी सद्गुरु प्रसन्नतेने तो ज्ञानीयातील ज्ञानी आणि कैवल्य सुखाचा धनी होतो। सद्गुरु ज्याच्यावर प्रसन्न नाहीत तो ज्ञानातील ज्ञानी असला तरी बद्ध होतो आणि विश्वातील सर्व दुःखात लोळत असला तरी तो इतका दरिद्री बनतो की विश्वातील सर्व दुःख त्याच्या पाठी लागतात। जन्म आहे ते दुःख आहेच, प्रारब्धाच्या अधीन जन्म आहे आणि सद्गुरूंच्या अधीन प्रारब्ध आहे। आम्हाला जन्माला यावं लागलं म्हणून आमच्या प्रारब्धात ईश्वर प्राप्ती नाही। प्रारब्धात नसलेली ईश्वर प्राप्ती सुद्धा सद्गुरु कृपेने सहज होते। जेथे सद्गुरु कृपा आहे तेथे ईश्वर प्राप्ती आहेच। जन्माला यावंच लागतं तो जीव, जन्माना आलावं लागतं तो देव आणि स्वतःहून स्वेच्छेने स्वरूपाची रचना करून जन्माला येतात ते सद्गुरु। आमचे सद्गुरु साधकांचा उद्धार करण्यासाठी स्वतःहून जन्माला आले, कार्य करून स्वतःहून निघून गेलेत। सद्गुरु अजन्म आहेत, त्यांना जन्म मरणाची बाधा कधीच होत नाही, म्हणून ते अजन्म आहे। ओम नमोजी अद्या वेद प्रतिपाद्या, जय जय सो सवेद्या आत्मरूपा। हाती घेतलेले कार्य निर्विघ्नपणे पार पडावं, वैदिकपणाचा आरोप होऊ नये, झालेल्या कार्यात काही दोष राहू नये, झालेले कार्य विश्व कल्याणार्थ व्हावं म्हणून श्रेष्ठांच्या संप्रदाय परंपरेला अनुसरून माऊलींचे हे मंगलाचरण आहे। आशीर्वाद रूप
नमस्कार रूप आणि वस्तू निर्देश रूप असे मंगलाचरणाचे 3 प्रकार आहेत. नमस्कार रूप आणि वस्तू निर्देश रूपाने परमात्म्याशी अभिन्नत्व साधून माऊलीने ओम नमोजी आद्या म्हणून सर्व प्रकाराने नमन केले आहे. वेद प्रतिपाद्या आद्य म्हणजे देवाने ओळखलेले आणि जाणलेले, पूर्वी काहीच नव्हतं त्यावेळेस होतं ते आद्य म्हणजे ईश्वर. स्वसवेद्या म्हणजे स्वयंप्रकाशित. अशा सर्वांच्या ठिकाणी चैतन्य स्वरूप आत्मरूपात स्थित असणाऱ्या त्या ईश्वराला माऊलीने नमन केले आहे. जगाच्या आधी आणि सर्वांना वंद्य असणाऱ्या आदिशक्तीला सगुण रूपात पाहून माऊलीने नमस्कार केलेला आहे. ओम हे भगवंताचे नाव पण आहे आणि सगुण रूप पण आहे. त्या नामरूपी सगुणाला माऊलीने नमन केले आहे. उपजल्या बालकाशी नाव नाही तयापाशी, त्याप्रमाणे आदिशक्तीला नाव रूप काहीच नव्हतं. श्रुतीने त्या शक्तीला ओम म्हणून हाक मारली. शक्तीने ओम म्हणून प्रतिसाद दिला. श्रुतीने ज्या नावाने हाक मारली, ज्या रूपात पाहिलं तेच नाम आणि रूप त्या शक्तीनं मान्य करून तेच नाम आणि रूप धारण करून ओम नावाने आणि जगत रूपाने भक्तासाठी ती शक्ती उभा राहिली. त्याला आपण देव, भगवंत, ईश्वर म्हणतो. पुढे ओम पासून 36 व्यंजन आणि 12 स्वर तयार झाले. व्यंजन आणि स्वर यापासून शब्द तयार झाले. ओम मध्ये व्यंजन, स्वर आणि शब्द सर्व काही आहे. भगवंताचं भक्तावर इतकं प्रेम आहे की भक्ताने कुठल्याही व्यंजनाने, स्वराने आणि शब्दाने हाक मारली तर त्या भक्ताला भगवंताच्या अस्तित्वाचा अनुभव येतो. कोणत्याही वस्तूंच्या रूपात भगवंताला पाहिलं तर त्या वस्तूंच्या रूपात भक्ताला दर्शन होतं. अशा तऱ्हेने नाव रूपात असलेल्या भगवंताला सर्वांनी नमन करूया. जगाच्या आधी असणारा आणि जगाला कारण असणारा किंवा जगाचे मूळ असणारा आद्य म्हणजे परमात्मा. मग परमात्मा कोण? ज्याच्यापासून जग निर्माण झालेला आहे तो परमात्मा. आपण कोणाची भक्ती करतो? ज्याने हे चराचर निर्माण केले आहे त्याची. हे चराचर कोणी निर्माण केलं आहे? ज्याचं आपण भजन करतो त्यानं. परमात्मा कसा आहे? परमात्मा लोकोत्तर आहे. परमात्मा प्रौढ आहे. परमात्मा अद्वैत गुण आहे. परमात्मा अद्वितीय आहे. तर ते कसं? भातातून तांदूळ काढून टाकला तर भात शिल्लक राहत नाही किंवा तांदूळ सोडून भात होत नाही. तसं जगातून परमात्मा वेगळा केला तर जग शिल्लक राहत नाही. माणसातला देव वेगळा केला तर माणूस शिल्लक राहत नाही. तसं परमात्म्याला सोडून लोक शिल्लक राहूच शकत नाहीत किंवा लोकांमधला परमात्मा वेगळा केला तर लोकच शिल्लक राहत नाहीत. म्हणून परमात्मा लोकोत्तर आहे. लोकांमध्ये प्रौढपणा हा परमात्म्यामुळेच आहे. माणसातला देव वेगळा केला तर माणसात प्रौढपणा शिल्लक राहत नाही. वस्तूतून परमात्मा वेगळा केला तर वस्तूतील तेज रूपाने असलेला प्रौढपणा शिल्लक राहत नाही. वस्तूला मिळालेला प्रौढपणा परमात्म्यामुळेच आहे. म्हणून परमात्मा प्रौढ आहे. जगामध्ये भेद आहे. स्त्री पुरुष, ज्ञान अज्ञान, सुख दुःख, बरं वाईट हा भेद परमात्म्यामुळेच आहे. म्हणून परमात्मा अद्वैत गुण आहे. जरा विचार करा, स्त्री पुरुष हा भेद नसता तर काय झालं असतं? पुरुषांना सुद्धा डिलिव्हरीची रजा घ्यावी लागली असती. स्त्री पुरुषात दोघांमध्ये द्वैत भावाने परमात्मा एकच आहे. प्रत्येकात अद्वैत हे द्वैत भावानं नांदत असतं. म्हणून परमात्मा अद्वैत गुण आहे. परमात्म्यासारखा दुसरा कोणी नाही. परमात्म्यासारखा परमात्माच आहे. म्हणून परमात्मा अद्वितीय आहे. परमात्म्याशी तुलना करण्यासाठी दुसरी कोणती वस्तूच नाही. मधासारखं गोड म्हणजे गोडीचं वर्णन करण्यासाठी मधाची तुलना केली. अमृताहुनी गोड नाम तुझे देवा. अमृत गोड आहे, पवित्र आहे, चांगलं आहे, पण त्याच्याहून भगवंताचं नाम कितीतरी अनंत पटीने गोड, पवित्र आणि चांगलं आहे. म्हणजे नामासारखं गोड, पवित्र आणि चांगलं दुसरं काही नाहीच. तसं परमात्म्याहून अधिक चांगलं दुसरं काही नाही. परमात्म्यासारखा परमात्माच आहे. त्याचं वर्णन करण्यासाठी
तुलनात्मक कोणती वस्तू नाही. म्हणून परमात्मा अद्वितीय आहे. म्हणून परमात्मा कसा आहे हे सांगायचं झालं तर परमात्मा लोकोत्तर आहे, परमात्मा प्रौढ आहे, परमात्मा अद्वैत गुण आहे, परमात्मा अद्वितीय आहे. अशा परमात्म्याचं आपण रोज नित्य नियमित काय करतो? भजन करतो. या परमात्म्याचं नित्य नियमित भजन करतो, तो परमात्मा स्वरूप होऊन राहतो. परमात्मा स्वरूप झाल्यावर मरणाची किंवा प्रपंचाबद्दल कोणतीच भीती राहत नाही. येथे वाद संवाद चर्चा मनामनीचा विषय राहत नाही. आज बऱ्याच ठिकाणी सांप्रदायिक वाद चालू आहेत. ते कशामुळे? तर परमात्म्याचे स्वरूप न ओळखल्यामुळे. विश्वात्मक देवी साधक मंडळींनी परमात्म्याचं स्वरूप ओळखलं आहे, म्हणून परमात्म्याच्या भजनाशिवाय काही करतच नाही. मरणाला सगळेच घाबरतात, पण मरण ज्याला घाबरतो तो परमात्मा. परमात्म्याच्या अर्थात सद्गुरूंच्या आश्रयाला आहे, तो परमात्म स्वरूप होऊन जातो. परमात्म स्वरूप झाला आहे त्याला सुद्धा मरण घाबरतं. आपण परमात्म स्वरूप झालो असेल तर मरणाला घाबरण्याचे कारणच राहत नाही. अजून आपण मरणाला घाबरत असू तर आपण परमात्म स्वरूप झालो नाही म्हणायचं. परमात्म स्वरूप होणे म्हणजे परमात्म्याशी अन्योन्य शरण असणे. आपण परमात्म स्वरूप झालो नाही तर काळाची शिकार होणार आहे. काळाची शिकार झालो तर आपला जन्म वाया गेला म्हणायचा. जन्म वाया गेला तर जन्माला येऊन जे कमवलं ते सर्व वाया गेलं. त्याला तुकाराम महाराज म्हणतात, जन्मा आला रेडा आणि पाणी वाहून वाहून मेला. जन्मा येऊन वाया गेला त्याला रेडा म्हटलाय. चित्त शुद्ध असेल तर परमात्म्याशी अन्योन्य होऊन राहता येतं. बंधनात टाकणारे कर्म आणि चित्त शुद्ध करणारे कर्म असे कर्माचे भाग पडतात. स्वतःच्या हिताचा विचार न करता केवळ भगवत सेवा म्हणून विश्व कल्याणार्थ कर्म होत असतं. ते कर्म चित्त शुद्ध करणारे कर्म ठरतं. अशा कर्माने स्वार्थ भावनेने केलेली प्रापंचिक कर्मे आपोआप बाद होतात. वृक्ष संवर्धन, वृक्ष लागवड ही विश्व कल्याणार्थ कर्मे व चित्त शुद्ध करणारी कर्मे सद्गुरू आपल्याकडून करून घेत आहेत. अशा वेळी आपण घरगुती किंवा प्रापंचिक अडचणी सांगून अशी कर्मे टाळण्याचा प्रयत्न करत असू तर ज्या उद्देशाने नाम घेतलाय तो उद्देश सफल होणार नाही. चित्त शुद्ध करण्याच्या कार्यात अनन्य भावे सक्रिय आहेत त्यांच्यावर सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबांची कृपा सदैव आहे. सूर्याची प्रखरता, चंद्राची शीतलता, आकाशाची विशालता, समुद्राची अथांगता, आईच्या प्रेमाची वात्सलता, ज्याची त्याची त्याला जागा दाखवून देणारे वज्रासारखे कठोर निष्ठावंत साधकांना पोटाशी धरून लोण्याहून मृदू असलेले सद्गुरू सच्चिदानंद श्रीपाद बाबांसारख्या महात्म्याची गाठ पडली. या आमच्या भाग्यापुढे आम्हाला कोणी काही म्हणो, चांगले म्हणो अथवा वाईट म्हणो, याची आम्हाला पर्वा करण्याची गरज नाही. कोणी निंदा कोणी वंदा, बाबांचा वसा आणि वारसा हाती घेऊन बाबांच्या कार्यात सक्रिय होऊन राहणे हाच आमचा धंदा. त्यांनी लावलेली रोपे त्यांचे वृद्धीकरण आणि संवर्धन करणे ही त्या महात्म्याला आदरांजली आणि पूजा आहे. आपलं जसं नाम आहे तसं आपलं काम आहे, यात शंकाच नाही. आई वडिलांची आणि थोर महात्म्यांची थोर पुण्य आहे आपल्या पाठीशी आहे. म्हणून श्रीपाद बाबांचा वसा आणि वारसा आम्हाला लाभला. जगात ज्ञानी पंडित कलाकार भरपूर आर्थिक श्रीमंतीची मंडळी भेटतील, पण असा ज्ञानाचा भंडारा खोलणाऱ्याची संगती मिळाली हे परम भाग्य. ज्ञान भंडाराचा उपयोग करून घेणारे आमच्यासारखे कोणी नाही असेच म्हणावेशी वाटते.